मला कॉन्क्रीट काम काय केलंय, कॉन्क्रीट काम काय केलंय मला सांगायचंय. 2019च्या आधी नॅशनलाइज बँकेला शेतकऱ्याच्या कर्जासाठी टार्गेट दिले जायचे. 732 कोटी टार्गेट असायचं. 700-607 कोटी टार्गेट असायचं. आणि वाटप किती होत होतं? 37%, 27%. म्हणजे टार्गेट आहे पण टार्गेटच्या वाटप किती? 37% आणि 27%. बांधवांनो, अभिमानानं सांगतो की मी असल कैलास दादा असल, आम्ही ब्लॉक लेवलला मीटिंग घेतल्या. कुणाच्या? बँकेच्या सगळ्या मॅनेजरच्या, एलडीएमच्या, तुमचा तहसीलदार, तुमचा डीडीआर, तुमचा एआर बसून सांगितलं किती टार्गेट आहे तुझ्या ब्रांचचं. तुझ्या ब्रांचचं टार्गेट असेल 100 कोटी, तुझं टार्गेट पूर्ण झालंच पाहिजे. अक्षरशः हात धुवून मागे लागला. एका ब्लॉकची मीटिंग 4-4 तास 5-5 तास घेतली ओमराजेनं. कशासाठी? बांधवानो, 30 टार्गेट 2020च्या नंतर साधारणतः 75% पर्यंत गेले. किती? 75%. 27% कुठे गेलं? 75%. मला सांगा, 27% कर्ज पुरवठा होणारा शेतकरी, कर्ज मिळणारा शेतकरी, त्याला टार्गेटचे किती टक्के कर्ज मिळालं? 76%. म्हणजे किती वाढलं? 50% ना. आणि ती कोटीत जर काढलं तर मला वाटतंय 732 कोटीच्या 37% आणि 732 कोटीच्या 76%, म्हणजे ते कितीतरी कोटीत, म्हणजे 200-400 कोटी आगाव कर्ज वाढलं. काय फरक पडला? त्या शेतकऱ्याला 10% शेकड्यानं सावकाराचं दाव दिल्याशिवाय पेरणीला पर्याय नव्हता. ती पर्याय ह्या ओमराजेनं उपलब्ध करून दिला. ही काम आहे ओमराजेचं. कॉन्क्रीट ती म्हणतात ना, काय काम आहे सांगा. ही काम आहे ओमराजेचं. आणि मला विचारायचं नाही, एलडीएम कडनं आकडा घ्यायचा. मी बी आकडा काढून ठेवलाय कागदावर, आणि ती आकडा घेऊन मग बोलायचं की ओमराजेनं काय केलं. आज उमेदच्या बचत गटाला सुद्धा जे कर्ज वाटप होतंय, त्या उमेदच्या बचत गटाच्या महिलांना माहिती आहे की त्याच्यातलं एनपीचं प्रमाण अतिशय नगण्य असायचं. कैलास दादा, आपण त्याच्या सुद्धा बैठका घेतल्या उमेदच्या सुद्धा लोकांच्या. 100% टार्गेटचं कर्ज आपण त्यांना वाटायला लावलंय. मला वाटतं उमेदच्या बचत गटांना जी ताकद त्या ठिकाणी मिळाली कर्ज वाटपाच्या माध्यमातून, आणि महिलांनी ते कर्ज घेऊन जे उद्योग व्यवसाय छोटे का का असना, पापड्या बनवणं, पापड बनवणं, मसाला बनवणं, चटणी बनवणं, काही का असना, जे तयार केले ना, तर त्या कर्ज वाटपाचं ते फलित आहे. ही काम त्या ठिकाणी मला वाटतं आम्ही केली.